नमस्कार. माझं नाव आहे डॉक्टर भावेश. आजचा हा जो व्हिडिओ आहे, हा थोडा वेगळा होणार आहे. याच्यामध्ये आपण माहिती देऊ, की परदेशाचं शिक्षण स्वस्त असतं की महाग असतं? जे काही आपल्याला टिपिकल वाटतं, की जसं अब्रॉडला आपण शिक्षण घेतलं, तर ते फार महागात जातं. भारताचं शिक्षण स्वस्त असतं. तर काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता मेन गोष्ट म्हणजे मी फक्त मेडिकल क्षेत्राच्या बाबतीत सांगणार आहे. बाकीच्या क्षेत्रांच्या बाबतीत ही गोष्ट वेगळी असू शकते. तर मेडिकलच्या क्षेत्राबाबतीत, मेडिकल क्षेत्रामध्ये जे कोर्सेस आहेत, जसं की एम-बी-बी-एस आहे. तर मेनली मी एम-बी-बी-एस बद्दलच बोलणार आहे या व्हिडिओमध्ये. तर आपल्याला असं वाटतं की एम-बी-बी-एस परदेशात केलं तर ते महाग पडेल ॲज कम्पेअर टू इंडिया, तर तसं नाहीये. तर तुम्ही म्हणणार की "सर असं कसं म्हणताय तुम्ही? अब्रॉडला जाणं, परदेशात जाणं, येण्याचा खर्च, व्हिसा, पासपोर्ट, इतर जो खर्च आहे तो धरून तर सर ते तर फार महाग जात असेल." तर तसं नाहीये. मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जेव्हा आपण ॲडमिशन घेतो एम-बी-बी-एससाठी, तर कमीत कमी आपल्याला 40 लाखापासून तर 2 करोड रुपयेपर्यंत लागतात. तर तुम्ही म्हणणार की "सर मग महाराष्ट्रात किंवा भारतात इतके पैसे कसं काय लागतात?" तर त्याला काही कारण आहेत. जसे फॉर एक्झाम्पल पहिली गोष्ट जर गव्हर्नमेंटमध्ये एम-बी-बी-एसला सीट पाहिजे असेल, तर 600च्या पुढे मार्क्स लागतात. 600च्या पुढे मार्क्स असले तर गव्हर्नमेंटला ॲडमिशन भेटतं. गव्हर्नमेंटची फीस साधारणतः 50,000 ते 1,00,000च असते. 2 नंबर जेव्हा आपण निम सरकारी म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला जेव्हा ॲडमिशन घेतो, त्या टायमाला ती फीस 4 लाखापासून 8 लाखापर्यंत असते पर इयर. म्हणजे 8×5 40 ते 40 लाख रुपये कमीत कमी तुमचं फीज असते सेमी गव्हर्नमेंटला, ज्याला तुम्हाला 500च्या पुढे मार्क्स लागतात. आता दुसरी गोष्ट, जर प्रायव्हेटमध्ये घेतलं तर प्रायव्हेटची फीस सुद्धा 8 ते 12 लाखच असते. पण त्याच्यामध्ये 3 पट फी भरावी लागते मॅनेजमेंट कोटासाठी. म्हणजे 8 गुणिले 3 24 लाख रुपये पर इयर फीज असते. अशा प्रकारे फीस 1 करोडपर्यंत जाते. मग तुम्ही म्हणणार की सर मग अब्रॉडला कसं काय फीस कमी लागते? तर अब्रॉडला मॅनेजमेंट कोटा, डोनेशन ह्या गोष्टी चालत नाही. परदेशामध्ये डोनेशन वगैरे चालतच नाही मुळात. तर मग त्यामुळे तिथली जी ओरिजिनल फीज आहे, जशी कॉलेजची फीज आहे 2 लाख, 4 लाख, 5 लाख, जी फक्त कॉलेजची फीज आहे ना, आपल्याला तेवढीच भरावी लागते. मग तुम्ही म्हणणार की सर जाण्या-येण्याचा खर्च तर लागतोच. तर आता तुम्ही मोबाईल उचला आणि Google करा. साधारणतः इथून समजा आता तुम्ही मुंबईवरनं मराठीत मी व्हिडिओ बनवतोय म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले आहेत. तर मुंबईपासून तर दिल्लीपर्यंत किंवा मुंबईपासून तर मॉस्कोपर्यंतची फ्लाइट बघा. साधारणतः 20,000 पासून 30,000 पर्यंतचं एक साइड फ्लाइट पडते. त्याच ठिकाणी तुम्ही उझबेकिस्तानमधल्या ताशकेंटची बघा, ती तुम्हाला 10,000 ते 15,000 रुपये पडते. जॉर्जिया बघा 10,000 ते 15,000 रुपये पडते. तर म्हणजे साधारणतः जी तुमची फ्लाइटची कॉस्ट आहे ती 15,000 ते 20,000 रुपये वन साइड असते. म्हणजे 50,000 रुपये वर्षाचा खर्च तो पकडा. बरोबर 50 गुणिले 5 करा. म्हणजे 5 वर्षाचे किती झाले तुमचे 2.5 लाख. मोठे-मोठे 3 लाख पकडा. फ्लाइट रेट वर खाली होत असतात. 3 लाख रुपये तुमचे ते झाले. त्याच्या व्यतिरिक्त कॉलेजचा खर्च समजा कमीत कमी कॉलेज तिथं 2 लाखाचं पण आहे. जास्तीत जास्त कॉलेज 5 लाखाचं पण आहे, 10 लाखाचं पण आहे. तर ते तुमच्या बेसिसवरती आहे. पण जे बेसिक एम-बी-बी-एसचं शिक्षण आहे, जे की एन-एम-सी मान्यता असते किंवा WHO मान्यता असते, अशा कॉलेजमधनं जर तुम्ही केलं, तर तुम्हाला साधारणतः 2 लाखापासून तर 20 लाखापर्यंतचं कॉलेज भेटू शकतं. तर मग ते तुम्ही तुम्ही निवडायचं की तुमचं बजेट किती आहे. तर मग आता समजा तुम्ही 2 लाखावाला कॉलेज निवडलं आणि तसं नसतं अब्रॉडला, की हे कॉलेज 2 लाखाचं आहे, तर हे कॉलेज खराब आहे, हे 20चं आहे, तर खूप भारी आहे. असं नसतं. तिकडे एक ग्लोबल स्टँडर्ड असतं. उदाहरणार्थ समजा एक अशी गोष्ट की ज्याची काहीतरी प्राइस सेट आहे, अशातली ती गोष्ट नाहीये. त्याच्यामध्ये असं आहे की जे 2 लाखावाला कॉलेज आहे, तुम्ही म्हणा की ते खराब आहे, 20 लाखावाला चांगलं आहे, तर तसं काहीच नसतं. तिकडं जनरली कॉलेजची प्राइजेस वगैरे त्यांच्या हिस्ट्रीवरनं ठरते, की ते कॉलेज किती जुनं आहे. जितकं कॉलेज जुनं असेल, तितकं त्याची फीस जास्त राहील. जितकं कॉलेज नवं असेल, तितकी त्याची फीस कमी राहील. तर मग ह्या पद्धतीने समजा तुमचं कॉलेजचे 2 लाख रुपये झाले. बेपंचे 10 म्हणजे 10 लाख रुपये. ते आता साधारणतः 6 वर्षाचं कॉलेज असतं. 5 वर्षाचं एम-बी-बी-एस आणि 1 वर्षाची इंटर्नशिप असते. तर मग 5 वर्ष ते 1 वर्ष हे असं 6 वर्षाचा पूर्ण कोर्स असतो तुमचा. तर 6 दुणे 12. 12 लाख रुपये ते 3 लाख रुपये जे मी बोललो तुम्हाला जाण्या-येण्याचा खर्च असे 15 लाख रुपयामध्ये तुमचा होऊन जाईल. आता याच्या व्यतिरिक्त राहण्या-खाण्याचा खर्च. काही-काही कॉलेजेसमध्ये हॉस्टेल असतं ते फ्री असतं. फ्री इन द सेन्स 10,000 ते 15,000 फक्त गव्हर्नमेंट हॉस्टेलची फी असते. प्रायव्हेट हॉस्टेलची फीस साधारणतः 50,000 पासून तर 1,00,000च्या दरम्यान असते. खाण्याचा खर्च आता खाण्याचं पण सब्जेक्टिव्ह आहे. समजा तुम्ही जर सेल्फ कुक केलं, स्वतः बनवलं, तर तुम्हाला खर्च साधारणतः 20,000 पासून तर 50,000 रुपये वर्षाचा खर्च येईल. आणि जर समजा तुम्ही मेस लावली, तर 1 ते 1.5 लाख रुपये कमीत कमी मेसचा खर्च जातो. कारण तिकडे इंडियन वस्तू नेणं आणि बनवणं वगैरे ते तर मेसवाल्यांचं गोष्ट असते ती. पण साधारणतः ते पण अवेलेबल असतं. म्हणजे कमीत कमी जर तुम्ही बघितलं तर 18 लाख लागतात आणि जास्तीत जास्त बघितलं तर 25 ते 30 लाखापर्यंत तुमचं जातं, कमीत कमी. तर मग आता ही गोष्ट तुम्ही थोडीशी नोटीस करा, की इकडं खर्च 30 लाख आहे. कुठं रशिया, जॉर्जिया, उझबेकिस्तान, किर्गिस्तान इकडे तुम्हाला कमीमध्ये होतं. त्याच ठिकाणी इंडियामध्ये साधारणतः जर तुम्ही खर्च बघितला, तर मी तुम्हाला बोललो, की जर सेमी गव्हर्नमेंट जरी कॉलेज असलं, 8×5 40, 40 लाख रुपये तुमचे जाणारच आहे. म्हणजे एनी हाऊ जर तुम्हाला इकडे 400-450 मार्क्स जरी असले,
तरी कम्पॅरेटिव्हली तुम्हाला अब्रॉड हे परवडणार. हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे उद्देश हे होतं की तुम्हाला एक जनरल बेसिक आयडिया हवी की तिकडं स्वस्त काय आहे, महाग काय आहे. परत आता काही जण म्हणतील की सर नीटमध्ये कमी मार्क्स गेलेलेच तिकडे जातात, तर तसं नाही आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, जो मुलगा सेमी गव्हर्नमेंट घेऊ शकतो असा मुलगा सुद्धा तिकडेच जातो आणि जातातच. माझे स्वतःचे कॅन्डिडेट्स आहेत जे 400च्या पुढे मार्क्स आहेत त्यांना, तरी ते अब्रॉड गेलेत. आता त्याला कारण काय आहे की त्यांना इथे फिजिबलच वाटत नाही. उदाहरणार्थ 40 लाख रुपये फक्त कॉलेजची फीज आहे. त्यांची मेस फीस सुद्धा 2 ते 3 लाख रुपये भारताची. तुम्ही गुगल करा वाटल्यास, तुम्हाला जर ही गोष्ट इन्फॉर्मेशन पटत नसेल तर तुम्ही गुगल करा. कोणतेही सेमी गव्हर्नमेंट कॉलेज घ्या, त्याची तुम्ही हॉस्टेल मेसची फीज बघा. कमीत कमी 2 लाख, जास्तीत जास्त 3 लाख रुपये. 3 15 लाख रुपये ते, म्हणजे कमीत कमी तुमचा 50 ते 55 लाख रुपये भारतात खर्च होणार आहे, जास्त मार्क असून सुद्धा. तर मग लक्षात घ्या, तुम्हाला कमी मार्क आहे तर वेल अँड गुड आहे, तुमच्यासाठी तर ऑप्शन आहेच. आणि नीट अशी परीक्षा आहे की मोस्टली जे रुरल भागातले मुलं आहेत की ज्यांचा स्टडी सीबीएसई पॅटर्नचा नाही आहे किंवा ज्यांना पहिल्यापासून प्रायर नॉलेज नव्हतं की नीट लागते मेडिकलसाठी, त्यांना अजिबातच आयडिया नसते या गोष्टीची की त्यांना नीटची प्रिपरेशन करावं लागेल किंवा समथिंग लाईक दॅट, की तुम्हाला नीटच्या फोकसने अभ्यास करायचा, त्याच्यामुळे त्यांना मार्क्स कमी पडतात. असं नाही की ते हुशार नसतात किंवा त्यांना बुद्धी नसते त्याच्यामुळे त्यांना मार्क्स कमी, तसं नाही आहे. या गोष्टीमध्ये पूर्णपणे गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल आहे. पण ठीक आहे, आपण त्या पार्टमध्ये जायचं नाही. तर मग मोस्टली ॲट द एंड मॅटर काय करतं की तुम्ही डॉक्टर आहात की नाही, तुमचा मुलगा डॉक्टर आहे की नाही, हेच मॅटर करणार आहे. कोणी तुमची डिग्री विचारणार नाही. जेव्हा पेशंट येतो तो काही डिग्री विचारून येत नाही, तो फक्त त्याची ट्रीटमेंट करायसाठी येतो. तर थँक फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी लाईक, सबस्क्राईब करा आणि तुमचा काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा.